बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। महायुतीमधील विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम पिचवरच काल रात्री भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एका सरकारच्या निर्णयानंतर क्रेडिट घेण्यावरून वाद झाल्याचे समोर आले आहे। बीएसपी योजनेतील घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघे 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय। या निर्णयानंतर आता ठाण्यात भाजप आणि शिंदे गटामध्ये क्रेडिट युद्ध सुरू झाले। या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणीशी संवाद साधत असल्याची एक चित्रफित प्रसारित होत आहे। तत्पूर्वी याबाबत 5 पत्रे दिली असून राज्य शासनाने महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता। राज्य सरकारने याबाबत अध्यादेश काढल्याने बीएसपी इमारतीमधील सुमारे 50,000 रहिवाशांना त्याचा फायदा झाला असे सांगत केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवाशांनीही आपण पाठपुरावा केल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। शिंदे गटाने काल रात्री ठिकठिकाणी अध्यादेशाबाबत जल्लोष कार्यक्रम केला होता। मुद्रांक शुल्काच्या निर्णयानंतर शिंदे गटाने 5 पकाडी भागातील टेकडी बांगला परिसरात जल्लोष कार्यक्रम हाती घेतला होता। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने दावा केला आहे की आम्ही लक्ष्मीनारायण गृहसंकुलात जल्लोष कार्यक्रम आयोजित केला होता। आम्ही साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे जल्लोष साजरा करत असल्याचे दाखवणार होतो। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्थानिक माजी नगरसेवक नारायण पवार तेथे आले व त्यांनी ही इमारत मी बांधली आहे असे सांगितले। ते 40-50 जणांना तेथे घेऊन आले होते। ते माझे लोकप्रतिनिधी असतानाही त्यांनी माझ्यावर हात उगारला होता व धमक्याही दिल्या होत्या। हे युती धर्म पाळत नसतील तर युती धर्माचा उपयोग काय असे ते कार्यकर्ता म्हणाले। तर दुसऱ्या एका पदाधिकाऱ्यानेही मला कांचिलात लगावल्याचा आरोप केला आहे। मात्र माजी नगरसेवक नारायण पवार यांनी या सगळ्या आरोपाचं खंडन करत राज्य सरकारने बीएसपी नागरिकांच्या साठी जो काही निर्णय घेतलाय त्याचं जंगी स्वागत केलंय व आनंदोत्सव साजरा केलाय। यावेळी त्यांनी बीएसपी मधील राहणाऱ्या नागरिकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केलाय। राज्यातील दुकाने आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होऊ लागतात खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शाळांना नोटिसा बजावल्या होत्या। त्यानंतर शहरातील 401 पैकी 248 शाळांनी केवळ मराठीत नामफलक बसवले आहेत, तर मराठी नामफलक बसवण्यात टाळाटाळ करीत असलेल्या उर्वरित 153 शाळांना शिक्षण विभागाने पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली। त्यात 8 दिवसात नामफलक मराठीत बसवले नाही तर शाळा मान्यता रद्दचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा इशारा देण्यात आलाय। ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 769 खासगी अनुदानित व विना अनुदानित आणि महापालिका शाळा आहेत। त्यात ठाणे महापालिकेच्या 95 प्राथमिक, 7 माध्यमिक अशा एकूण 102 शाळा आहेत, तर 209 खासगी अनुदानित आणि 560 विना अनुदानित शाळा आहेत। यामध्ये 401 इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत। राज्यातील दुकाने आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणे बंधनकारक आहे असे असताना त्याकडे शाळांकडून दुर्लक्ष होत होते आणि पालिका शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसून येत नव्हती। या विरोधात काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते। त्या शाळांच्या इमारतीचे बांधकाम परीक्षण करावे आणि मराठीत नामफलक करावे अशी मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनी अशीच मागणी यापूर्वी केली होती। राजकीय पक्षांची मागणी आणि आंदोलनानंतर शिक्षण अधिकारी कमलाकर म्हेत्रे यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवले। त्यात महापालिका शाळा सर्व माध्यमांच्या अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्य, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांचे नामफलक मराठी भाषेत करावे। त्याचबरोबर शाळांमधील सर्व पत्रव्यवहाराची भाषा देखील मराठीत असावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते। यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील 401 इंग्रजी शाळांपैकी 248 शाळांचे नामफलक मराठी केल्याची माहिती पुढे आली आहे। ठाणे पालिका क्षेत्रातील 401 इंग्रजी शाळांपैकी 248 शाळांचे नामफलक मराठीत झाले असून उर्वरित 153 शाळांनी अद्याप मराठीत नामफलक बसवले नाहीत। या शाळांकडून नामफलक नियमांची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ होताना दिसून येत आहे। या संदर्भात शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे यांनी उर्वरित या शाळांना नोटिसा बजावल्या आहेत। रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले।
ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनात सभागृहात चित्रमेध व्हिजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले श्री राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आवाळे, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, हेल्मेटनंट कर्नल विवेक तिवारी, IT तज्ञ पवन त्रिवेदी, लेफ्टनंट कर्नल मोहित गौर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, चित्रमेध व्हिजनचे आयोजक बबन लाटे आदी यावेळी उपस्थित होते। या उपक्रमाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबविला जात आहे। ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। सर्वसाधारणपणे 18 वर्षांनंतर वाहन चालवण्यात पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो, परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासून हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षेची जाण निर्माण करणारी आहे। मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर भविष्यात ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील। रस्ते अपघातातील मृत्यूचे वाढते प्रमाण गंभीर असून हेल्मेटचाच वापर हे त्यावरील सर्वात मोठे व प्रभावी उपाय आहे, असेही त्यांनी नमूद केले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे शहरातील धर्मवीर नगर येथील BSVP योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला आहे। BSVP घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे। धर्मवीर नगर आणि BSVPच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला आहे। या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावर पोट असून छोटे मोठे काम किंवा व्यवसाय करतात। अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून 54,000 ते 1,34,000 पर्यंत अधिभार सोसावा लागणार होता। मात्र या निर्णयामुळे प्रति दस्त 100 रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे। त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे। युवा सेना कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला। त्यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले। तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले असून तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त केली। तसेच आपण सदैव लाडक्या बहिणीच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे स्वीकार केला आहे। ठाण्यातील वाहतूक विभागाच्या वाढत्या दंड केंद्रित कार्यपद्धती, व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि नागरिकांवर होणाऱ्या त्रासाविरोधात आज 3 नाका सिग्नल येथे सामाजिक कार्यकर्ते अजय जया
व अजय जया फाउंडेशन यांच्या सदस्यांनी प्रभावी नागरिक आंदोलनाची सुरुवात केली. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या सिग्नलवर उभे राहून फाउंडेशनच्या सदस्यांनी ठळक संदेश फलक प्रदर्शित केलाय. सिटीजन डिझर्व सर्व्हिस, नॉट हॅरेसमेंट, स्टॉप ट्रीटिंग सिटीजन लाईक फाईन कलेक्शन टार्गेट. हा संदेश ठाणेकर नागरिकांच्या मनातील नाराजीचा आणि सातत्याने होत असलेल्या त्रासाचा थेट आवाज होता. या मोहिमेदरम्यान अजय जया यांनी त्यांच्या सदस्यांना स्पष्ट सूचना दिल्यात की पीक आवरच्या वेळी वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी फक्त दंड वसुलीत गुंतलेल्या आणि वाहनांची कागदपत्रे तपासण्यात मग्न असलेल्या वाहतूक पोलिसांचे टाइमस्टॅम्प फोटो व व्हिडिओ काढा. हे दस्तऐवजीकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठोस पुरावा म्हणून सादर केले जाईल, जेणेकरून या गैरकारभाराची जबाबदारी निश्चित करता येईल. अजय जया यांनी तीनाथ नाका येथील गंभीर उदाहरणावर विशेष लक्ष वेधले, जिथे येलो बॉक्स मार्गिकेचा सर्रास चुकीचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. नियमानुसार वाहन चालक फक्त तेव्हाच येलो बॉक्समध्ये प्रवेश करू शकतो जेव्हा त्याला खात्री असते की तो आता थांबणार नाही. या जागेत वाहन थांबवणे वा पार्क करणे कोणत्याही परिस्थितीत दंडनीय आहे. या नियमाचा उद्देश वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे हा आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पूर्ण विरुद्ध परिस्थिती दिसून येत आहे. उड्डाणपुलाखालील याच येलो बॉक्सच्या भागात सुमारे 10 ते 15 वाहतूक पोलीस मध्य रस्त्यावर वाहनांची अडवणूक करत उभे असतात. येथे हिरवा सिग्नल फक्त 15 ते 20 सेकंद असताना वाहने तपासणीसाठी थांबवणे हा सर्वात संवेदनशील क्षणी होणारा गंभीर उपयोग आहे. यामुळे 2 लेन पूर्णपणे ब्लॉक होतात. वाहतूक कोंडी प्रचंड वाढते आणि शेकडो नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. शिवाय जप्त केलेली वाहने सिग्नल व रस्त्यावर उभी केल्यामुळे उर्वरित लेने अडवल्या जातात आणि संपूर्ण व्यवस्था कोलमडते. या निष्काळजी कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना अजय जया म्हणाले की वाहतूक पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिक सेवा असते, दंड उकळणे नाही. नागरिकांना नियमबद्धता, सोय आणि सुरक्षितता अपेक्षित असते, त्रास, अडथळे आणि अव्यवस्था नव्हे, असे ते म्हणाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.